नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमच्या स्वागत करत आहे. आज जो आपल्या समोर धडा आलेला आहे त्याचं नाव काय? क्रिया यांचा काल. काय आहे? क्रिया यांचा काल. आणि हा धडाचा हा पहिला सीझन आहे. तर चला बघूया या धड्यामध्ये अजून आपण काय पाहणार आहे किंवा काय करणार आहे. तर चला बघून घ्या. बघा, आता तुम्ही इथे पाहणार आहे क्रिया यांची कालची परिभाषा. काय आता बघणार आहे आपण? क्रिया यांची कालची परिभाषा पहले अपन बघणार आहे. तर नीटप्रमाणे ऐकून घ्यायचं आहे. क्रिया के जिस रूप से किसी कार्य के करने या होने का समय का बोध होता है उसे काल कहते हैं. नीटप्रमाणे ऐकून घ्यायचं आहे. क्रियाचे ज्या रूपातून कोणताही कार्य करणारा किंवा होणाऱ्याचा वेळ ची माहिती जी आपल्याला बोध करून देत आहेत त्यांना आपण काल असंही म्हणतं. त्यांना आपण काय म्हणतं? काल असंही म्हणतं. जसे इथे खाली काही वाक्य दिलेलं आहे ते नीटप्रमाणे ऐकून घ्यायचं आहे. बघा, पहिला वाक्य आहे, राजा ने चारों बेटियों को अपने पास बुलाया. राजा यांनी आपली चारही मुलगीला आपल्याकडे बोलवले. दुसरा, लड़का पिता को पानी पिला रहा है. लड़का म्हणजे मुलगा हा आपल्या वडीलला पाणी देणार आहे किंवा पिळवत आहे. तिसरा, इन्हें अपराध के अनुसार दंड देंगे. यांना अपराधानुसारही दंड भेटणार आहे. तर याबद्दल क्रियाचे कालची आपण परिभाषा बघितली आणि त्यांचं काही वाक्य बघितले. तुम्ही इथे बघणार आहे की इथे जे वाक्याचं अंतिम जे शब्द आहे त्यांना अर्धरेखित केलेले आहे. अर्धरेखित केलेले आहेत की नाही? हो. तर यामध्ये अर्धरेखित का केलेले आहेत ते आता आपण बघणार आहे. तर नीटप्रमाणे ऐकून घ्यायचं आहे. बघा, इथे पहले वाक्य में क्रिया हो चुकी है. जे पहिले वाक्यात दिले होते जे अर्धरेखित केलेले आहे त्याबद्दल तुम्हाला माहित जाणार आहे की पहिले वाक्यात क्रिया झालेली आहेत. दुसरे वाक्य में क्रिया हो रही है आणि दुसरा जे वाक्य दिलेलं आहे त्यामध्ये क्रिया होत आहेत. तीसरे वाक्य में क्रिया होने वाली है आणि तिसऱ्या वाक्यात क्रिया झालेली नाही, होणार आहेत. इन सभी वाक्य में हमें क्रिया के होने का समय ज्ञात होता है. हा सगळं जे वाक्य दिलेलं आहे त्याबद्दल आपल्याला क्रियाचा होणाऱ्याचा वेळ माहिती आपण माहित पडणार आहे. तर याबद्दल यांना आपण क्रियाचा काल असंही म्हणतं. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. हो. तर अजून काय आहे बघून घ्या. बघा, आता आपण इथे बघणार आहे क्रिया के भेद. काय बघणार आहे आपण? क्रिया यांचा भेद. तर क्रियाचे किती भेद आहे? काल के निम्नलिखित 3 भेद आहे. काल म्हणजे क्रियाचे कालचे भेद किती आहे? निम्नलिखित 3 भेद आहे. कोणकोणता आहे? नीटप्रमाणे ऐकून घ्या. पहिला आहे तुमचा वर्तमान काल, दुसरा भूतकाल आणि तिसरा आहे तुमचा भविष्यकाल. तर क्रियाचे किती काल आहेत? 3 काल आहे. पहिला कोणता आहे? वर्तमान काल, दुसरा भूतकाल आणि तिसरा तुमचा भविष्यकाल आहे. तर याबद्दल आपण क्रियाचे 3 काल पाहणार आहे. तर सगळं नीटप्रमाणे ऐकून घ्यायचं आहे. तर चला पहिला बघून घ्या. बघा, आता तुमच्या समोर काय आलेलं आहे? पहिला काय आलेला आहे? वर्तमान काल आलेला आहे. आलेला आहेत की नाही? लवकरच लवकर सांगा. हो. तर चला पहले यांची परिभाषा आता आपण बघणार आहे. क्रिया के जिस रूप से ये ज्ञात हो कि कार्य अभी हो रहा है अर्थात चल रहा है तो उसे वर्तमान काल कहते हैं. बघा, वर्तमान काल काय आहे? क्रियातून ज्या रूपातून आपल्याला हा माहिती पाहिजे किंवा हा ज्ञात होऊन जात आहे की कार्य आता चालत आहे अर्थात चालणार आहे. तर यांना आपण वर्तमान काल असंही म्हणतं. कळलं की नाही? पुन्हा सांगत आहे एकदा मी, नीटप्रमाणे ऐकून घ्या. क्रियाच्या ज्या रूपातून हे ज्ञात होऊन जात आहे की कार्य आता चालणार आहे, कार्य आतापर्यंत चालत आहे किंवा चालणार आहे तर त्यांना आपण वर्तमान काल असंही म्हणतं. कळलं? हो. बघा, इथे खाली वाक्य दिलेलं आहे. नीचे दिए गए वाक्य को पढ़ो. पहिला, चलो तुम्हारा काम देखते हैं. चला तुमचं जे काम आहे ते आपण बघणार आहे. दुसरा, चांदनी रात का मजा जुहू पर ही है. चांदनी रात यांचा मजा आपल्याला जुहू पर ही भेटणार आहे. तिसरा, पिताजी दीवार से कहोनिया टिकाए रो रहे हैं. पिताजी द्वारातून कहोनी म्हणजे हाताचं जे अर्धरेखित होते कहोनी त्याने टिकावून रडत आहे. तर याबद्दल तुम्ही बघणार की हा जे सगळं शब्द दिलेला आहे किंवा वाक्य दिलेलं आहे हा कार्य आता चाललेला आहे.
ते पूर्ण नाही आहे किंवा होणार नाही, हा कार्य आता चाललेला आहे, तर यांना आपण काय म्हणतात? वर्तमान काल म्हणतात. कळलं की नाही? हो. तर चला अजून बघून घ्या. बघा, इन वाक्यों में देखते हैं है और रो रहे हैं क्रियाओं से पता चलता है कि कार्य अभी हो रहा है. ये क्रिया वर्तमान काल की है. या वाक्यात तुम्हाला हा जाणून जाणार आहे किंवा तुम्ही हा जाणणार आहे की क्रिया जे आहे ते रो रहे है आणि हे हा जी क्रिया आहे ते आता चालत आहे, कार्य आतापर्यंत चालणार आहे, तर यांना आपण काय म्हणतात? या क्रियाला वर्तमान काल म्हणतात. कळलं? हो. तर चला अजून बघून घ्या. आता आपण पाहणार आहे वर्तमान काल यांचा भेद. काय पाहणार आहे? वर्तमान काल यांचा भेद. तर वर्तमान के भेद, वर्तमान के 3 भेद है. वर्तमान काल यांचा किती भेद आहे? 3 भेद आहे. कोणकोणता? नीटप्रमाणे ऐकून घ्या. सामान्य वर्तमान काल, अपूर्ण वर्तमान काल आणि पूर्ण वर्तमान काल. वर्तमान कालचे 3 भेद आहे. तर पहिला कोणता आहे? सामान्य वर्तमान काल, दुसरा अपूर्ण वर्तमान काल आणि तिसरा पूर्ण वर्तमान काल. बघा, नीचे दिए गए वाक्य को पढ़ो. खालती काही वाक्य दिलेले आहे ते आता आपण बघणार आहे. ते कोणतं आहे? सामान्य वर्तमान काल यांचे उदाहरण दिलेले आहे. नीटप्रमाणे ऐकून घ्या. मैं कलाकार हूँ, पेंट करती हूँ. मी कलाकार आहे आणि मी पेंट करत आहे. रमन स्कूल जाता है, रमन शाळेला जात आहे. तर याप्रमाणे तुम्ही बघणार की हा एक सामान्य वर्तमान काल आहे, म्हणजे काही याबद्दल नाही आहे, हे एक सामान्य वर्तमान काल आहे. आता दुसरं काय आहे बघून घ्या. बघा, अपूर्ण वर्तमान काल मध्ये ये झूठ बोल रहे हैं, हा झूठ बोलत आहे. दुसरा, मंटू खाना खा रहा है, मंटू जेवण करत आहे. तर याप्रमाणे हा जे कार्य आहे ना ते अपूर्ण आहे. ते वर्तमान कालमध्येही आहे, परंतु ते अपूर्ण कार्य आहे, ते पूर्ण झालेला नाही आहे, तर त्यांना आपण अपूर्ण वर्तमान काल सांगते. तिसरा आहे आपला पूर्ण वर्तमान काल. तर पूर्ण वर्तमान काल बद्दल बघा, हम हमारी भूमिका बदल गई है, आमची भूमिका बदललेली आहे. तर हा कार्य पूर्ण झालेला आहे. बघा, मैं नेहरू जी शास्त्री जी एवं इंदिरा जी से मिल चुका हूँ. तर हा जे कार्य आहे ना ते वर्तमान कालमध्येही पूर्ण झालेला आहे, तर यांना आपण म्हणतात पूर्ण वर्तमान काल. कळलं? हो. तर चला अजून बघून घ्या. बघा, वर्तमान काल यांचं काही उदाहरण पण आहे. बघा, हमारे नोकीलेपन के कारण बड़े बड़े भी हमसे थराते हैं. दूसरा, आप लोग मेरा जन्मदिन क्यों नहीं मनाते. तीसरा, मैं साहित्य चिंतन में विश्वास रखता हूँ. आणि चौथा, इमारत की दीवार नींव से उठ रही है. तर हा जे आहे सगळं वर्तमानकालचं काही उदाहरण आहे, तर सगळं नीटप्रमाणे बघून घ्यायचं आहे. कळलं? हो. आता आपण दुसरा पाहणार, चला बघून घ्या. बघा, दुसरा आहे तुमच्या भूतकाळ. तर पहिला आपण यांची परिभाषा बघणार आहे. जहां बीते हुए समय के किसी कार्य के होने का बोध होता है उसे भूतकाल कहते हैं. जिथे बीते हुए म्हणजे जे कार्य झालेला आहे, जिथे बीते हुए वेळाचा, जिथे बीते हुए वेळाच्या कोणताही कार्याचा होणाऱ्या बोध होत आहे त्यांना आपण भूतकाल असंही म्हणतं. पुन्हा सांगत आहे मी, नीटप्रमाणे ऐकून घ्या. जिथे बीते हुए, जिथे होणार होऊन झालेला कार्याचा, होऊन झालेला वेळाचा कार्य चा बोध होऊन जात आहे त्यांना आपण भूतकाल असंही म्हणतं. नीचे दिए गए वाक्य को पढ़ो. खालती काही वाक्य दिलेले आहे ते तुम्हाला वाचन करायचं, नीटप्रमाणे ऐकून घ्यायचं आहे. पहिला, दांत बहुत दुस्साहसी हो गए थे. हा जे दंत आहे ते खूपच दुस्साहसी झालेला होते. गेहूं की बालियां हवा में झूम रही थी. गेहूं यांची बालिया हवामध्ये फिरत होती. तिसरा, कल तुमसे बात हुई. काल तुमच्यासोबत बातमी झालेली होती. तर याप्रमाणे तुम्ही इथे बघणार आहे की थे, थी आणि होळी. तर याबद्दल भूतकाळाचा शब्द जे आहे ते मध्ये काय आहे की ते झालेला आहे. काय आहे? ते झालेला आहे. त्यांना आपण भूतकाळ असंही म्हणतं. आता अजून बघणार आहे आपण. बघा, इन वाक्यों में हो गए थे, झूम रही थी और हुई क्रियाओं से पता चलता है कि काम समाप्त हो चुका, इसलिए ये क्रियाएं भूतकाल की है. इथे तुम्ही बघणार आहे की या वाक्यातून क्रिया जे आहे ते होऊन गेलेली आहे किंवा हो गए थे किंवा झुमून झालेले होते. तर या क्रियामध्ये हा माहीत झाला पाहिजे आपल्याला की कार्य जे हे समाप्त होऊन झालेलं आहे, तर या क्रियाला आपण भूतकाल असंही म्हणतं. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. हो. भूतकाल के भेद.
भूतकाळचं 3 भेद आहे. भूतकाळचं किती भेद आहे? 3 भेद आहे. पहिला सामान्य भूतकाळ, दुसरा अपूर्ण भूतकाळ आणि तिसरा तुमच्या पूर्ण भूतकाळ आहे. तर याबद्दल जे भूतकाळ आहे त्यांचा 3 प्रकार आहेत. कळलं? हो. तर चला अजून बघून घ्या. बघा, नीचे दिए वाक्य को पढ़ो. सामान्य भूतकाळ. मैं उन दानों को भुनवाकर खा गई. मी त्या दाण्याला भुनवून खाणार आहे. दुसरा, मंटू पुस्तक पढ़ रहा है. मंटू काय करत आहे? पुस्तक वाचत आहे. आणि दूसरा अपूर्ण भूतकाळ, रजा साहब की सिर्फ सांस चल रही थी. रजा साहब यांची फक्त सांस चालत आहे. मंटू पुस्तक पढ़ रहा है. मंटू पुस्तक पढ़ रहा था. तर याबद्दल अपूर्ण वर्तमानकाळ आहे, परंतु ते पूर्ण झालेला नाही आहे. तर अजून काय आहे बघून घ्या. पूर्ण भूतकाळ, रात तक दिल की धड़कन दुगनी हो चुकी थी. मंटू पुस्तक पढ़ चुका था. तर याबद्दल हा पूर्ण भूतकाळ आहे. तर सगळं नीट प्रमाणे ऐकून घ्यायचं आहे. तर अजून काय आहे बघून घ्या. आता आपण बघणार आहे भूतकाळ यांचा काही अन्य उदाहरण. बघा, अलार्म शोर मचा रहा था. अलार्म खूपच शोर माजवत आहे. मानस पटेल पर यादों की एक कतार सी लग गई. मानस पटेल याबद्दल एक कतार सी लागलेली आहेत. तिसरा, सभी लोग सकते में आ गए. सगळं लोक मिळून सकतेवर आलेला आहेत. चौथा, रथ हरे भरे खेत के सामने आकर रुक गया. रथ जे आहे ते हिरवेगार शेतीमध्ये येऊन थांबलेला होता. पांचवा, डॉक्टर राजकुमार को मैंने उत्सव को और संमेलनों में देखा. डॉक्टर राजकुमार यांना मी उत्सव किंवा संमेलनमध्ये पाहिलेला आहे. कळलं? हो. तर अजून काय आहे बघून घ्या. तर इथे आपण काय बघितले? इथे आपण बघितले की कशाप्रमाणे आपल्याला वाक्य क्रियाचे वाक्य आपण क्रियाचे कालाचं वाक्य आपण पाहिले आणि या वाक्यात आपण हे पण पाहिले की कशाप्रमाणे त्यांना शोध करायचा किंवा कशाप्रमाणे त्यांचा बातमी करायचा. याबद्दल आपण पाहिले की काल यांचा प्रकार किती आहे, कालची परिभाषा बघितले, कालचे उदाहरण बघितले आणि त्यांचं काही अन्य उदाहरण पण बघितले. तर याप्रमाणे तुम्हाला मी पुन्हा सांगत आहे की सगळं नीटप्रमाणे ऐकून घ्यायचे आहे. जिथे नाही कळलेलं आहे तिथं पुन्हा पुन्हा ऐकून घ्यायचे आहे आणि हा जाणून घ्यायचा आहे की जिथे क्रियाचे कालाचा प्रकार पण पाहिले, त्यांचे उदाहरण पाहिले, त्यांच्या उदाहरणबद्दल आपण हे पण पाहिले की कशाप्रमाणे ते अपूर्ण आहे, कशाप्रमाणे ते पूर्ण आहे आणि कशाप्रमाणे ते सामान्य वर्तमानकाळबद्दल आहे. तर याबद्दल तुम्हाला हे माहिती जाणार आहे की कशाप्रमाणे कोणाला काय सांगत आहे किंवा काय नाही सांगत आहे. हा सगळं तुम्हाला व्यवस्थित प्रमाणे वाचन करायचं आहे, कारण त्यांच्या जेव्हा तुम्हाला वाचन तुम्ही करणार तेव्हा तुम्हाला लवकरच लवकर समजणार आहे किंवा कळणार आहे. कळलं की नाही? हो. धन्यवाद.